लोक आपल्याला त्रास देतात, आपल्याशी वाईट वागतात, आपला फायदा घेण्यासाठी आपल्याला कंट्रोल करतात. अशा वेळी आपण काय करायचं? आपण बघतोय त्याचा हा पार्ट 2. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा आपला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लोकांच्या त्रासातून स्वतंत्र होणार हे मात्र नक्की. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघूया अशा 10 सोप्या गोष्टी ज्यामुळे तुम्ही अशा लोकांपासून स्वतःचं रक्षण करू शकता. लोक तुम्हाला त्रास देत असतील तर 1. शांत राहा आणि लगेच उत्तर देऊ नका. एखादी व्यक्ती जेव्हा ठरवून त्रास देत असते तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही चिडणं, रागावणं किंवा अपसेट होणं हे अपेक्षित असतं. काहींना त्यातून आसुरी आनंद सुद्धा मिळतो, पण त्यांना जे हवंय ते तुमच्याकडून मिळालंच नाही तर तुमचं शांत असणं त्या व्यक्तीला अस्वस्थ करेल. ती व्यक्ती तुम्हाला अजून उकसवण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न करेल. पण अशा वेळी जर तुम्ही शांत राहिलात तर ती व्यक्ती सुद्धा त्रास देणं बंद करते, कारण तिला अपेक्षित असलेला त्रास तुम्हाला होत नाहीये. अर्थात हे एका वेळेत होणार नाहीये. पुन्हा पुन्हा तुम्ही शांत आहात असं त्या व्यक्तीला समजलं की मात्र नक्की होईल. आणि हे शांत कसं राहायचं हे मी पुढच्या एका टिपमध्ये सांगणार आहे. 2. सीमारेषा आखा, म्हणजे बाउंड्री ठेवा. सुरुवातीपासून तुमची बाउंड्री, सीमारेषा समोरच्या व्यक्तीला दाखवून द्या. जे त्रास देतात त्यांच्यासाठी नो म्हणायला शिका. बाउंड्रीवर आपला एक व्हिडिओ ऑलरेडी आहे, तो बघा, म्हणजे बाउंड्री आखायला नाही म्हणायला सोपं जाईल. 3. स्वतःला दोष देऊ नका. पार्ट 1 मध्ये पण मी म्हटलं होतं की इतर लोक जेव्हा आपल्याला त्रास देतात तेव्हा आपल्याला वाटतं की मी कधी कोणासोबत वाईट नाही वागले, मग माझ्यासोबत ही व्यक्ती वाईट का वागते. तर मुळात हे समोरच्या व्यक्तीचं वागणं आहे. आपल्याला त्यासाठी स्वतःला दोष देण्याची किंवा आपल्या वागण्याचा संबंध जोडण्याची काहीही गरज नाही. हा त्यांचा राग आहे किंवा ईर्ष्या, अहंकार जे काही असेल ते तुमच्या चुकीमुळे नाहीये. त्यामुळे त्या बाबतीत विचार करणं, त्यातून स्वतःला त्रास करून घेणं हे लगेच थांबवा. 4. जास्त अपेक्षा ठेवू नका. माणूस म्हटलं की अपेक्षा असणारच, पण त्या अपेक्षा वाढल्या की त्याचा अट्टहास होतो. त्यामुळे आपल्या समोरच्या व्यक्तीकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे समजून घ्यायला हवं. त्या पूर्ण व्हायला हव्यात असं मला वाटतंय, पण त्या पूर्ण करण्याची त्या व्यक्तीची क्षमता आणि पात्रता सुद्धा आहे का हे सुद्धा तपासून घ्या. त्याने हा अपेक्षांचा डोंगर आणि त्याचं ओझं कमी करायला मदत होईल. यासाठी एक टिप सांगते. अपेक्षा म्हणजे या व्यक्तीने असं असं वागावं, ही झाली अपेक्षा. पण जेव्हा त्याच अपेक्षेमागे च लागतो, म्हणजेच या व्यक्तीने असं वागलंच पाहिजे असं वाटायला लागतं, तेव्हा तो बनतो अट्टहास आणि त्याचा मात्र त्रास होतो. त्यामुळेच हा च ओळखायला शिका आणि कमी करा. लोकांकडून होणारा त्रास आपोआप थांबेल. आता माझी तुमच्याकडून एक विनंती वजा अपेक्षा आहे, तेवढी मात्र पूर्ण करा. चिन्मयी राजवर आलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करून मला तसं कळवा. व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायचं मात्र अजिबात विसरू नका. 5. सकारात्मक लोकांशी स्वतःला जोडा. नकारात्मक विचार, माणसं यांचा परिणाम जसा आपल्यावर होत असतो तसाच सकारात्मक विचार आणि माणसांचाही होतो. म्हणूनच तुम्हाला सकारात्मक, प्रेम, आनंद यासोबतच तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडवणारे, वेळेप्रसंगी आरसा दाखवणारे अशा व्यक्तींसोबत तुमचा वेळ घालवा. आपण जसा विचार करत राहतो तशी लोक आपल्या आजूबाजूला असतात. त्याचमुळे तुमच्या विचारांची सुद्धा खास काळजी घ्या. 6. भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सराव करा. पहिल्या टिपमध्ये मी सांगितलं की शांत राहायचं, रिॲक्ट करायचं नाही. त्यासाठी आपल्याला भावनांवर ताबा मिळवण्याचा सराव करावा लागेल. दुसऱ्यांच्या शब्दांनी त्रास झाला, राग आला की स्वतःला सांगायचं, आत्ता मला राग आलाय. मग काही वेळेसाठी ती जागा बदलायची. म्हणजे हॉलमध्ये असाल तर गॅलरीमध्ये जाऊन थोडा वेळ तिथला परिसर बघा, किंवा घरातलं वातावरण तापलेलं असेल तर घराबाहेर पडून एखादी फेरी मारून या. म्हणजेच काही वेळासाठी फोकस शिफ्ट करायचा, थोडा वेळ जाऊ द्यायचा. हळूहळू आपला पेशन्स म्हणजेच संयम हा वाढतो आणि भावनांच्या संयमासारखी दुसरी गोष्ट नाही. त्यामुळे हे कौशल्य नक्की आत्मसात करा.
आयुष्यात सर्वच बाबतीत ते तुमच्या कामी येईल. 7. तुमची ऊर्जा कुठे खर्च होते ते बघा. लोक त्रास देत असले की आपण उगीच आपली ऊर्जा एनर्जी ही ओव्हर थिंकिंग मध्ये घालवतो किंवा त्यांना उलट दोषी ठरवण्यात, ब्लेम गेम किंवा मी कसा बरोबर आहे हे आपल्या आजूबाजूच्यांकडे प्रूव्ह करण्यात घालवतो. पण आयुष्याचं एक सूत्र सांगते, लक्षात ठेवा, नोबडी केअर्स. येस, तुम्ही योग्य आहात की अयोग्य याने कुणाला काहीही फरक पडत नाही. ते फक्त आपण आपल्या मेंटल सॅटिस्फॅक्शनसाठी करत असतो, बाकी त्याने काहीच होत नाही. त्यामुळे तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असाल तर काय फरक पडतो? कशाला पुन्हा स्वतःची बाजू तरी मांडायला जायचं? त्या उलट मी म्हणेन, तो तुमचा वेळ, ऊर्जा कधीही अशा लोकांवर वायाच घालवू नका. फोकस ऑन युअर सेल्फ. तुमच्या ग्रोथवर लक्ष द्या. स्वतःला ओव्हर एक्सप्लेन आणि प्रूव्ह करण्याच्या नादात फंदात न पडता माझी ही एनर्जी मी अजून कुठे चांगल्या पद्धतीने वापरू शकतो का यावर फोकस करा. तुमच्या चांगुलपणाचं प्रत्येकाने कौतुक केलं पाहिजे किंवा प्रत्येकाने मला चांगलंच म्हटलं पाहिजे असा नियम कुठेही नाही. त्यामुळे टेक इट इझी. तुमचा खूप ताण कमी होईल, ट्रस्ट मी. 8. डिटॅचमेंट तंत्र वापरा. जेव्हा एखादी व्यक्ती त्रास देते तेव्हा आपण मी, माझं आणि मला या 3 शब्दांमध्ये अडकून बसतो. याने काय होतं, सतत तो त्रास आपण कुरवाळायला लागतो आणि त्या दुःखाला स्वतःशी अटॅच करतो आणि हळूहळू ते आपण आपल्या आयडेंटिटीशी जोडायला लागतो. म्हणून काय करायचं, ज्या गोष्टीचा, व्यक्तीचा किंवा एखाद्या प्रसंगाचा आपल्याला त्रास होतोय त्यापासून स्वतःला डिटॅच करायचं. मी, माझं, मला हे शब्द त्या प्रसंगाला न चिकटवता जणू काही तो प्रसंग, ती व्यक्ती, त्याचे शब्द त्यांच्याकडे लांबून काही अंतरावरून बघताय अशा पद्धतीने बघायचं. याने आपोआप तुम्ही त्या व्यक्ती आणि प्रसंगातून डिटॅच होता आणि तुमचा त्रास कमी होतो. 9. योग्य प्रतिसादाची वेळ निवडा. असेही प्रसंग असतात ज्यामध्ये बोलणं गरजेचं असतं. अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीशी या बाबतीत कधी बोलणार आहात हे ठरवा. जो वेळ तुम्ही घ्याल त्यामध्ये त्या व्यक्तीशी शांतपणे बोलण्याचा, भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सराव करा. असा 1 ते 2 दिवसांचा वेळ घेतल्यामुळे तुम्हाला आणि त्या व्यक्तीलाही शांत व्हायला वेळ मिळतो. अशा वेळी आपली बाजू आपल्याला अधिक प्रभावीपणे मांडता येते. 10. आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी करा. जेव्हा एखादी व्यक्ती मुद्दाम त्रास देते, आपल्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी प्रयत्न करते, तेव्हा तुमचा आत्मविश्वास जर कमी असेल तर तुम्ही तिच्या जाळ्यात सहज फसता. म्हणूनच ज्या गोष्टी तुमचा आत्मविश्वास, स्व आदर वाढवतील अशा गोष्टी करा. यासाठी काही साहसी खेळ, स्वतःला दिलेलं हेल्दी चॅलेंज, स्वतःला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढणं, अशा काही टूल्सचा तुम्ही वापर करू शकता. यातून तुमचं स्वतःवरचं प्रेम सुद्धा वाढेल आणि जितकं प्रेम तुम्ही स्वतःवर कराल आणि स्वतःला सक्षम बनवाल तितका बाहेरचा त्रास कमी होईल. बरं, मला सांगा, तुम्ही असं स्वतःसाठी काय काय करू शकता? कमेंट मध्ये सांगा. शेवटी जाता जाता मी एवढंच सांगेन, जेव्हा आपल्याला मलेरिया होतो तेव्हा आपण गोळी, उपचार हे डासाला जाऊन देत नाही, ती स्वतः घेतो, कारण आपल्याला स्वतःला त्यातून बाहेर काढून निरोगी आयुष्य जगायचं असतं. अगदी तसंच त्रास देणारे, कंट्रोल करू पाहणारे लोक आयुष्यात येणार, पण आपल्याला स्वतःची मानसिक आणि भावनिक इम्युनिटी वाढवायची आहे. म्हणजे आपल्याला छान, समाधानी आणि आनंदी जगता येईल. सांगितलेल्या टिप्स पैकी जे काही करून बघाल त्याचा परिणाम मला नक्की सांगा. ऑल दी बेस्ट. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत खूप प्रेम, काळजी घ्या. धन्यवाद.